नमस्कार. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ही 5 पंचकर्म आहेत. ह्याच्यापैकी वमनाला एक वेगळं महत्त्व आहे. वमन ही प्रक्रिया उलटी वाटे कपदोषाचा निचरा करण्यासाठी केली जाते. पण फक्त कपदोषच नव्हे तर ह्याच्यातून पित्तदोषाचा सुद्धा निचरा होतो. ही प्रक्रिया आपण फक्त वसंत ऋतूमध्ये म्हणजेच मार्च आणि एप्रिल ह्या महिन्यामध्येच करू शकतो. वमन हे पंचकर्म करत असताना जर आपल्याला जुनाट सर्दी असेल, खोकला असेल, सायनसच्या तक्रारी असतील, दमा असेल, आम्लपित्त, वारंवार होणारं अजीर्ण, PCODच्या तक्रारी, स्थूलता, मधुमेह, वंध्यत्व अशा अनेक तक्रारींच्यामध्ये वमन आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतं. पण ह्या तक्रारी आहेत आणि म्हणून आपण वमन प्रत्येकामध्येच करू शकतो असं नाही. ज्यांच्यामध्ये हृदरोग आहे, जे लोक कुठल्याही आजाराने थकलेले आहेत, उपवासाने थकलेले आहेत, कामाच्या दगदगीने थकलेले आहेत, ह्यांच्यामध्ये शक्यतो वमन टाळलेलं बरं. त्याचबरोबर गर्भिणी, 70 वर्षापेक्षा जास्त वय असणारे लोक, अगदी 7-8 वर्षापर्यंतची लहान मुलं ह्यांच्यामध्ये सुद्धा शक्यतो वमन टाळायला हवं. त्याचबरोबर जे लोक वातव्याधीने ग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वमन केल्यानंतर कदाचित वात वाढू शकतो. त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा आपण वमन टाळायला हवं किंवा योग्य वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शनाखाली वमन हे पंचकर्म करून घ्यायला हवं. आता आपण बघितलं की नक्की वमन कोणामध्ये करायचं आहे, कोणामध्ये नाही करायचं आहे. पण नक्की प्रक्रिया काय केली जाते? तर वमन ही प्रक्रिया सरळ उलटीचं औषध दिलं आणि आपल्याला उलटी झाली, वमन पूर्ण झालं असं अजिबात होत नाही. कारण फक्त पोटाचं शुद्धीकरण करणं म्हणजे पूर्ण शरीराचं शुद्धीकरण झालं असं होणार नाही. जर समजा आपल्याला घर झाडायचं असेल तर फक्त फरशी झाडून काढली म्हणजे सगळ्या घराची शुद्धी होत नाही, स्वच्छता होत नाही. आपल्याला घराचा कानाकोपऱ्यातला कचरा काढावा लागतो आणि तो बाहेर काढावा लागतो. तशाच पद्धतीनं पंचकर्म करत असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये छोट्या छोट्या स्रोतसांच्यापर्यंत, छोट्या छोट्या पेशींच्यापर्यंत जे काही दोष साचलेले आहेत, जे आपल्याला बाहेर काढायचे आहेत, ते सगळे दोष शरीरातून आपल्या पोटापर्यंत आणून मग उलटी वाटे बाहेर काढण्याचं कर्म ह्या वमनमध्ये केलं जातं. आता हे सगळं करण्यासाठी काही स्टेप आपल्याला फॉलो करावे लागतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे पाचनाची. म्हणजे वमन हे पंचकर्म करत असताना आपल्या शरीरातील सगळे स्रोतस रिकामी व्हावेत. वमन हे पंचकर्म करण्यासाठी आपण जी औषधं तुप नंतर देणार आहोत ती आपल्या शरीरात प्रत्येक रंध्राच्यापर्यंत त्या तुपाचे अंश पोचावेत. म्हणून आपल्याला पहिल्यांदा पाचक औषधे वापरावी लागतात. ही पाचक औषधं आपल्याला अंदाजे 3 दिवस वापरावी लागतात. ही पाचक औषधं वापरल्यामुळे आपली भूक वाढते. नंतर जे आपण वमनाच्या दरम्यान तूप पिणार आहोत ते पचवण्याची शक्ती आपल्यामध्ये येते आणि पचवलेलं तूप छोट्या छोट्या स्रोतसापर्यंत जाऊन स्रोतसांच्यामध्ये अडकलेले जे दोष आहेत ते पोटापर्यंत येण्यासाठी मदत होते. आता पहिली पाचनाची स्टेप झाल्यानंतर मग आपल्याला स्नेहनाच्या प्रक्रियेकडे जायचं. स्नेहनाच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा आपल्याला अभ्यंतर स्नेहन म्हणजे आतून शरीराला स्निग्धता द्यावी लागते. ही स्निग्धता देण्यासाठी आपण औषधी सिद्ध तुपांचा वापर करतो. आता प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचे आजार वेगवेगळे असतात. त्यामुळं प्रत्येकाला औषध सिद्ध तूप हे वेगवेगळं असू शकतं. ते औषध सिद्ध तूप जे वमन करायचं ज्या रुग्णामध्ये त्याला एकूण 4 ते 5 दिवस दिलं जातं. आता ह्या तुपाचं प्रमाण हे वर्धमान मात्रेत असतं. म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या 30 मिली तूप द्यावं लागतं, दुसऱ्या दिवशी 60 मिली, तिसऱ्या दिवशी 90 मिली, चौथ्या दिवशी 120 मिली तूप दिलं जातं. आता तुमच्या प्रकृतीनुसार तूप 4 दिवसाच्या ऐवजी काही वेळेला 5 दिवस दिलं जाईल तर काही वेळेला 3 दिवस दिलं जाईल. तुपाचं प्रमाण सुद्धा 30, 60, 90 आणि 120 असं न राहता कोणामध्ये हे तुपाचं प्रमाण जास्त राहील तर कोणामध्ये तुपाचं प्रमाण तुमच्या प्रकृतीनुसार कमी सुद्धा राहील. हे तूप घेण्यालाच आपण अभ्यंतर स्नेहन असं म्हणतो. ह्याच्यामुळे शरीराची आतून स्निग्धता तर होतेच, पण बाहेरून सुद्धा आपल्या शरीराला स्निग्धता येण्यासाठी अभ्यंग केलं जातं. हे अभ्यंग तेलाने केलं जातं आणि ते तेल सुद्धा तुमच्या प्रकृतीला जे गरजेचं आहे त्या तेलातूनच केलं जातं. आता फक्त तेल लावूनही स्निग्धता निर्माण होते असं नाही, तर बाहेरून तेल लावल्यानंतर ते तेल आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे. शरीराच्या स्रोतसांचे जी क्रिया आहे ती सुधारली पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला औषधी सिद्ध काड्यांची वाफ ही दिली जाते. ह्याला आपण थोडक्यात स्टीम घेणं असं म्हणतो. म्हणजे
पाचनाच्या प्रक्रियेनंतर आपण आभ्यंतर स्नेहन हे तुपाद्वारे आणि बाह्य स्नेहन हे अभ्यंग घेऊन आणि स्टीमद्वारे करत असतो. आता अंदाजे 4 ते 5 दिवस ही स्नेहनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक दिवस आपल्याला गॅप द्यायचा असतो, ज्या दिवशी आपल्याला तूप घ्यायचं नसतं. पण आभ्यंतर स्नेहन जरी थांबलं तरी सुद्धा बाह्य स्नेहन म्हणजेच अंगाला तेल लावणे आणि वाफ घेणे ही क्रिया मात्र आपल्याला त्या दिवशी सुद्धा करायची असते. आता शेवटचा हा दिवस गॅप घेतल्यानंतर, तूप न घेतल्यानंतरचा जो दिवस येईल त्या दिवशी आपल्याला ॲक्च्युअल वमन ही प्रक्रिया करायची आहे. ह्या दिवशी तुम्हाला तुमचे डॉक्टर सकाळ सकाळच्या वेळेला त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलवतील आणि तिथं तुम्हाला पहिल्यांदा वाफ दिली जाईल. वाफ दिल्यानंतर तुम्हाला उलटी होणारे काही औषधं दिली जातील. उलटी होणारी औषधं दिल्यानंतर तुम्हाला उलट्या सुरू होतील. त्या उलटीतून कफ आणि पित्ताचा निचरा सुद्धा व्हायला लागेल. आता हे उलटी होण्यासाठी दिलं जाणारं औषध किती प्रमाणात आणि कोणतं द्यायचं ह्याचा निर्णय हा सर्वस्वी तुमचे डॉक्टर घेतील तुमच्या प्रकृतीनुसार. ज्यावेळेला उलटी व्हायची औषधं दिली जातील, उलटी होत राहील आणि उलटी होत असताना कफदोष आणि पित्तदोष जसे बाहेर पडत जातील तसं बाहेर पडल्यानंतर त्यांचं बाहेर पडण्याचं प्रमाण कमी होत जाईल. शरीरामधलं कफ आणि पित्ताचा संचय जसा कमी होत जाईल तसं तुमचे डॉक्टर मग तुम्हाला परत उलटीवरचं औषध द्यायचं की नाही, तुमच्या शरीराचं शुद्धीकरण पूर्ण झालंय की नाही हे ठरवते. जर तुमच्या शरीराच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यावेळेला मात्र परत तुम्हाला उलटी होण्याचं औषध देण्याची गरज नसते. तेव्हा तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं जाईल. आपल्या स्रोतसंचामध्ये किंवा आपल्या नाकामध्ये, घशामध्ये जो अडकलेला कफ आहे तो दूर करण्यासाठी तुम्हाला औषधी धूर दिले जातील आणि त्याच्यामुळं शक्यतो तुमच्या शरीरामध्ये जे काय नाकामध्ये किंवा घशामध्ये अडकलेला कफ आहे तो सुद्धा निचरा व्हायला मदत होईल. आता इथं झाली तुमची ॲक्च्युअल वमनाची प्रक्रिया पूर्ण. पण वमन पूर्ण झालं आणि म्हणून आपलं शरीर शुद्धीकरण झालेलं आहे आणि आपण परत आपल्या नेहमीच्या रुटीनला लागू शकतो असं अजिबात नाही. कारण वमन करत असताना आपल्या पोटाची पूर्ण शुद्धी झालेली असते, पचनशक्ती पूर्णपणे थांबलेली असते आणि अशा वेळेला आपल्याला आपलं साधं अन्न पचवता येणं शक्य नसतं. म्हणून तुमची पचनशक्ती वाढवण्याकरता सुरुवातीला भाताची पेज, मुगाचं सूप अशा पचायला हलक्या गोष्टी दिल्या जातात. त्या अंदाजे 1 दिवस, 2 दिवस, काही वेळेला 3 दिवस सुद्धा डॉक्टर तुम्हाला सांगतील तशा पद्धतीने तुम्हाला घ्यायच्या आहेत. ह्या गोष्टी घेतल्यामुळे तुमचा थकवा भरून येईल, त्याचबरोबर तुमची भूक पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होईल आणि जेव्हा तुमची भूक पूर्ववत होईल त्यावेळेला मग तुम्ही तुमचा रेग्युलर आहार घेऊ शकता. म्हणजेच वमनाची प्रक्रिया ही फक्त उलटीपुरती निगडीत नसून सुरुवातीला पाचन, मग आभ्यंतर स्नेहनाबरोबरच बाह्य स्नेहन, त्यानंतर वमन आणि वमनानंतर हे 3 ते 4 दिवस योग्य तऱ्हेचं पथ्यपालन, ह्याला आपण संसर्जन क्रम म्हणतो, ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अंदाजे आपल्याला वमनाच्या ह्या प्रक्रियेला 10 ते 12 दिवस लागू शकतात. आता ह्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही स्वतः आजारी पडणार नाही ह्याच्यासाठी आहार आणि विहाराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आहाराची काळजी कशी घ्याल तर शक्यतो दूध आणि दुधाचे पदार्थ, फळं, पालेभाज्या, मांसाहार, थंड पाणी असं काही घेत असाल तर शक्यतो वमनाच्या प्रक्रियेदरम्यान अजिबात घेऊ नका. कारण आपण मोठ्या प्रमाणात तूप घेणार आहोत. ते तूप पचवण्यासाठी आपलं पोट आणि पचन चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून शक्यतो अगदी हलका आहार घ्या, कोमट पाणी घ्या आणि डॉक्टरांनी जे सल्ले तुम्हाला दिलेले आहेत ते तंतोतंत पाळा. आहाराबरोबरच आपल्याला विहारामध्ये सुद्धा काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. जसं की गार वाऱ्यामध्ये फिरणं, दिवसा झोपणं, रात्री जागरण करणं, खूप शारीरिक आणि मानसिक दगदग करणं, थंड पाण्यानं आंघोळ करणं, ह्या गोष्टी टाळा. कारण ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे एकतर तुम्ही आजारी पडू शकताय किंवा थकू शकताय आणि वमनाच्या प्रक्रियेदरम्यान आपण एकदा आजारी पडलो किंवा थकलो तर वमनाची प्रक्रिया तिथंच थांबवावी लागते. आता एक गोष्टीचा विचार करा की अंदाजे ह्या क्रियेसाठी आपल्याला 10 ते 12 दिवस लागणार आहेत. आता आजच्या काळामध्ये 10 ते 12 दिवस सहजपणे काढणं कोणालाही इतकं सहज शक्य नाही आहे. त्यामुळं एकदा तुम्ही 10 ते 12 दिवस काढलाच आहात तर वमन हे व्यवस्थित
पूर्णपणे मार्गदर्शनाखाली करा, मन लावून करा. कारण जर आपण हेळसांड केली पथ्य पाण्याच्यामध्ये तर वमनाचा तितका चांगला रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. कदाचित वमन करत असताना काही चुकीच्या गोष्टीसुद्धा जसं की पचन मंदावणं, बाकी छोट्या छोट्या तक्रारीसुद्धा होऊ शकतात. म्हणून वैद्यकीय सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आहार विहार व्यवस्थित फॉलो करा. आता बऱ्याच वेळेला वमन पूर्ण झाल्यानंतर आपल्या अनेक तक्रारी कमी होतात, पण पेशंटला असं वाटतं की एकदा वमन केल्यानंतर आपल्याला कुठलीही तक्रार परत कधी होणारच नाही. तर तसं नाही आहे. जर आपण चांगला आहार विहार पथ्यपाणी चांगलं ठेवलं तर आपल्याला कदाचित परत आजारांना तोंड द्यावं लागणार नाही. पण परत आपल्याकडून अशा आहार विहाराच्या चुका घडल्या तर पुन्हा आपल्याला काही आजार होऊ शकतात. तर शक्यतो तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा वसंत ऋतूमध्ये वमन करून घेऊ शकता. तर वमन करा, योग्य काळजी घेऊन करा, योग्य मार्गदर्शनानं करा आणि मन लावून करा. तुम्हाला याचे फायदे नक्कीच बघायला मिळतील. असेच आणखी व्हिडिओ आयुर्वेद आणि योगासंबंधित आणखी माहिती घ्यायची असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.